शिवाय या जगात कोणा कोणतीच काळजी नाही असा. पण माझी काळजी मात्र देवाला असा. असो देवाला बाकी काय नाही जरी दिल्या तरी ढोरा वासरा मात्र भरपूर दिल्यात माका. आता काय देऊ नाही तिथं तो घेणाऱ्याचे हात पुढे होय. देवाने एकच वाईट केला माझ्या बाबतीत. पाठापासून पोर काय नाही. एक नुई दोन लग्न केलोय पण घरात काय पाळलं हलं ना. शेवटात ठरवलोय नसला तरी चलात पण लग्नाच्या भानगडी माका नको. आता ही जेव्हा माझी काळजी कशी असतली पण ते तुला एकदा हुतल्यात तर देवाकच काळजी असता. हुंचत नोय देवाची करणी आणि नारळात पाणी तशी परिस्थिती माझी देवाने केली. असो ढोरावर जाय होतोय आणि वाटेत जर बघलोय तर बुरटात कोणता तरी पर रट्टा. आता या दोंपारच्या येळेत जर बघल्या तर भूत देवसारखा या बुरटाने मरण येतो नाही. पुन्हा बघले ढोरा पुढे गेले आणि पाठून बघली जर झाली तर परपांचा औषी खावाराने हेचे या आजची देवाला चढ खडे रे बाबा माझे राशी. पुन्हा असाला काय कोणता सांगा येणार नाही. कोणी ठेवून अर्धा पडता बाहेर बुतूर जर गेला असा तर तुला साथ घातली होगे बाये. कोणता जर असा कोणी काळोखात करून उजवाडात जर टाकला असा तर बाये याया आणि आपला घेऊन जाया. बघलोय तालो मालो जाग्यावर कोणी एक येईन. आता करतलंय काय त्या पराग जर टाकून जाऊचा तर मोठी पंचायत उकललोय पण कोण असा तर बघूक नाही की त्या एक सारखं हुयेल मारता. उकललोय आणि छातीकडे धरलोय पोरान काम करू तर केलं छाती उचला होऊन लागता कशी माका सवय नाही ना. बघली तर यांनी काम काढले नाही नो उठलंय हो. असा असा पोर असा पण ही देवात माझी काळजी होती की काळजी देवान माझी पुरी केली. नाना तो मोठो केलो हा उत्ता कधी मोठो झालो काय समजा. सन्माननीय अजित परत झालो तयार. असा जीवन माझ्यावरी बारीक पुन्हा असा दे ढोरावर जाऊन घुसलाय काय पोरान हात पाय गाडले. आता त्याका सांगलेला असा पोरा काहीतरी झाला तरी मात्र पेगी नाही माका ढोरावर जावता असा. आता ह्यो रवलो करून वशाडी पडली हिंदा. अरे कितको वगत तुका झालो ती ढोरा अर्धीची खडे कोणच्या पडल्या परसात गेली काय सांगा गेला नाही. तुझी तुमची आहे चेष्टाच्या पालवाच्या परसात गेली. परवाच्या दिवसा बोर्डेकरांच्या परसात गेली. ओरडणार तुम्हाला. अरे बोर्डेकरांच्या करूचा तमाशा केल्या मात्र तुझा मात्र काव्य घेऊन पहिलं धावता की त्या का माहिती असा ये तुमच्या बोर्डेकरा पहिलाच दिसतोय ना. होय तर काय आजोबा रागवू नका. रागावलं का तर? अहो लगबगीने तुमच्या जवळ आलो. काय सांगतो कारण आहे काय आजोबा. काय आजोबा आजोबा काय सांगता आजोबा काय घडलं माहितीये का? काय झालं? तुम्ही गायगुडी जगण्यासाठी घेऊन जाता. असं असताना मी ना माझ्या मित्रांसोबत खेळतो. सारे मित्र थट्टा करतात मस्करी करतात. काय करावं? काय झालं? आज्याची परिस्थिती ही झाली आणि त्या पोरावाना खेळा घेऊन लाज कशी काय तुका? मी करू तरी काय करू? तुम्ही गायगुडी चरवण्यासाठी जाता. तुम्ही इथं बसून काय करू झोपडी काय पोरा खरा रे खेळण्यासाठी
झालं खेळायला जातोय. पण काय झालं माहितीये का काय झालं तसं आजोबा की सारे मित्र हा, माझे सारे सवंगडी आपल्या आई बापाचं नाव सांगू लागले बरोबर असतं त्यांचं आसपा पुस्तक नाव सांगतो ते सांगत मी माझं आजोबा. पण आजोबा सारे जण कौतुक करू लागले आपल्या आई बापाचं हा? पण ज्यावेळी माझ्याजवळ वेळ आली ना त्यावेळी माझ्या मित्रांनी माझ्याजवळ बोट दाखवला त्यावेळी मात्र बाबा आजोबा माझ्याजवळ उत्तर नव्हतं पण म्हणून मला वाईट नाही वाटलं पण त्या मित्रांनी मला काय म्हटलं काय उत्तर? तुझी आई कोण तुला ज्ञात नाही अर्थात तुझी आई म्हणजे कोणी पापणी सांगा तरी कसं केव्हा तरी त्या कळतात पण आज ही येळ मारून मुखातून बाहेर पडणारे शब्द काय उत्तर मला ते म्हणाले काय उत्तर? एका वर्षाच्या बाहेर आजोबा आजोबा सांगा मला माझी आई कोण माझा पिता कोण सांगा मला या पोळ्यात एक तास नाही आजोबा आजच्या तुम्ही मला ऐकायचे काय ऐकतं पण माझी आई कोण ते काळजी माझा बाप कोण सांगा मला कर आजोबा सांगा ना अहो सांगा ना मला पोट स्वरात सांगते तुका आजोबा या म्हाताऱ्याच्या शब्दात तुझा विश्वास असा मा आहे ना होय मा लहानपणापासून खुईचे गोष्टी काहीतरी करूचा असला आजोबा तरी काळ येळ हे ठेवलेलं असा होय आजोबा होय मा तसंच जेव्हा येळ येतली काळ येतलो येळ येतली तेव्हा त्या कोणतं आणि काय ह्या मी तुका सांगतली मुळीच काळजी करू नको आधी जर तुका समजली चालले तर थांब माझे आजोबा आजोबा पण सांगणार ना तुम्ही मला सांगतलोय होय ना माझा शब्द असा तो आजोबा माझ्यासाठी एवढं सारं तुम्ही करता होय. लहानाचा मोठा तुम्ही मला केला नाही गरजच करी होय ना होय. मग आजपासून तुम्हाला मी त्रास देणार नाही काय सांगतोय हो काय सांगतो झटेल तर तुमच्यासाठी मरण तर माझ्यासाठी हा मरेल तर तुमच्यासाठी हा, आजपर्यंत ही गाईगुरी घेऊन रानमाळावर तुम्ही जात होता मी येतो तू पण आजच्या दिवशी मी जाणार आहे काय सांगतोय तुमच्या सेवेसाठी आजोबा आता ती येतो काय लहान कुकुलो बाळला पण मी लहान राहिलो नाही ना ते मोठं झालंय मोठा झालं माझा उजवा हात असं आहे की हा. उजवा हात होय डावा नाही. आता उसून पुढे 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 आजोबा, सांगा तुम्ही सांगाल तसं मी वागेल म्हणजे आतापासून हा घरात ये राखायची गाई गुरे मी राखायची हा मी त्यांना राखणार कशी राखतलो ती मला राखणार तू का मग मारत ये खाऊ देऊन नाही नाही मग तिया कशी राखतलो त्यांना बोलायचं कशी म्हणजे अगं ए गाई ये काही काय झालं तरी का तशी राखायची नसते मग कशी कशी अगं ए म्हशी अगं ये ना कुठं चाललीस अशी राखणार अरे काय तिया कपाळ जास्त पोर कसो रे माझ्या वाटते कशी राखायची संमत तुझा कसा तुम्ही नाचला सांगा ना मला मी तुला सांगा ते लागतं चला इथे काठी माझ्या चल ढोरांच्या पाठी काठी मारलंय मारायची मारुती मारायची नाही मारुती ना चेतुर्ली तांबडी गाय असा थांबू काय हा ती वाईट वळवळी असा हो ती काय करता माहिती असा कोणत्या पोरसात तकली दामता हो जाऊ दे जाऊ द्या. ते पेट काटले तुमचा माझं तुझं काटले खडे तेव्हा तिका मात्र सांभाळून बोल तिच्या बारीक नजर करून ठेव हा म्हणजे खोई जाता नाही कुठे जाय पण ती गेली तर गेली तर परतून हडवई वस्तू आणायला लावी काठी ती मारायची आणणार. आणि ह्यो गोष्ट केल्या हा या खाणार घे खांद्यावर घेऊ किती आपण पण तुका दिलो कशासाठी समजा तुका थंडी नाट्यशिको सन्माननीय प्राजक्ता चव्हाण सन्माननीय प्राजक्ता चव्हाण याचकडून आमच्या संपूर्ण नाट्यसंस्थेचा थंडी लागली त्या कामरान घेऊन ये पडलं तुझं डोळं लागलो हा आगापुढे घालू होईल आणि आणि वगैरे ताण देव आहे कुठली करू झोपलं तरी चालेल चालतं, हा. चालेल हा. चालेल पुढे आता बरं लागतं. कशी म्हणजे असं पुढे घे. अहो त्या गाई म्हशी पुढे पुढे आणि मी त्यांच्या मागे मागे आता काय तू
शपथ कसो नाचलो त्या जाणार तिथं मी जाणार तसा नाही मग कसं घोडा दाखवायचे तर बोलव होईल या 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 सगळं इकडे या कसो शपथ एकदम बाबा मग कसं मी दाखवतो कसं होईल उभं राहू आणि तसं तिथे नाचा व्हाया गाव व्हाया मग हे ढोरा आपल्या तुझ्या पाठी भेटत नाचलं पाहिजे काय होतं काय म्हणू काय होतं तुम्ही सांगा माझी ढोल माझी ढोल माझी पौळी माझी माझी गवळी पौळी माझी गाय मोठ्या अशी धरा आता होई आता हैगाय नको एकदा कसो तरी गेलो आता बघूया ह्यो एक तो घालवल्या का उपयोग ना एक तो विश्वास नाही ह्यो खरे हे माझ्या पुण्यमय अशा काश्मीर क्षेत्रात वावरणाऱ्या माझ्या खऱ्या भक्तांनो तुम्हाला या तुमच्या भैरवाचा परिपूर्णपणे आशीर्वाद आहे तुमच्या जीवनात येणाऱ्या विराट सदोदी सुखाचा वर्षाव होईल उत्पत्ती स्थिती आणि लय ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांना या विश्व चालवण्याचं राड लाडण्याचं कार्य आपल्या हाती घेऊन प्रतिदिनी 1.25 लाख प्राण्यांना जन्म देण्याचं कार्य घेऊन सगळ्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी होईल पण प्रत्येकाला अहंकार निर्माण झाला की ब्रह्मदेव म्हणू लागला महाविष्णू तुझ्याही पेक्षा श्रेष्ठ मी तर विष्णू म्हणू लागला की तुझ्याही पेक्षा श्रेष्ठ मी कारण सर्व विश्वाचं मी रक्षण करतो आणि श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला आणि हाच वाद घेऊन कैलासी आला महादेवांना म्हणाले की हे महादेव तुम्ही सांगावं की आम्हा दोघांत श्रेष्ठ कोण त्यावेळी महादेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले की हे ब्रह्मदेव हे विरंचित हे जर का ठरवायला हवं असेल तर चला एकाने माझ्या मुकुटाचा अंत लावा व दुसऱ्याने माझ्या पादुका